देशभक्तीची ही 3 सूत्र आहे. यंत्र, तंत्र, मंत्र. यंत्र उत्तमातली उत्तम हत्यारं आणि गुप्तहेर यंत्रणा. तंत्र प्रत्येक डिपार्टमेंटला माहिती असते त्यांची जबाबदारी काय आहे, ती चोख पार पाडली जाते. मंत्र इथे चुकीला क्षमा नाही हे सांगणारं तिसरं सूत्र म्हणजेच कोड मंत्र. आजच्या नाट्यरंजनच्या भागात पाहूयात मुक्ता बर्वे आणि अजय पुरकर यांच्या मुख्य भूमिकेतील कोड मंत्र या नाटकाची झलक. सोबतच अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या अभिनयाबद्दल आणि या नाटकाच्या निर्मितीविषयी काय सांगते हे देखील आपण जाणून घेऊयात. मी अत्यंत प्राऊडली सांगते या नाटकाबद्दल की दुहेरी भूमिकेत आहे. एक म्हणजे निर्माते आणि दुसरी म्हणजे ॲक्ट्रेस. निर्माती म्हणूनही खूप मोठं शिवधनुष्य होतं, कारण 40 कलाकारांचं नाटक, एवढा मोठा रंगमंचाचा विस्तार, एवढा महत्त्वाचा विषय, एवढा चांगला कंटेंट घेऊन नाटक आलं आहे. आणि त्यानंतर त्यातली भूमिका अभिनेत्री म्हणून, तर ती मला फारच खुणावणारी आणि अशी चॅलेंजिंग होती. म्हणजे खूप प्रेक्षक जे बघून जातात त्यानंतर खूप दिवसांनी आम्हाला तुझं काम असं भरभरून बघायला मिळालं. सो याचा मला आनंद होतो आहे, कारण निर्मातीच्या आधी मनातनं मी ॲक्ट्रेस आहे. त्यामुळे ॲक्ट्रेस म्हणून जर कौतुक वाटत असेल माझ्या प्रेक्षकांना तर मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद होतो. तसं एक पॉवरफुल अशी वकिलाची भूमिका या नाटकात मी साकारते. त्यामुळे मला खूप काय म्हणू हुरूप येतो नाटकाचा प्रयोग करायला. मस्त वाटतं. नवीन कमांडोजला इथे येऊन उत्तम ऑफिसर बनायला वेळ द्यावा लागतो. इथल्या आयुष्याची सवय नसते त्यांना. आणि ट्रान्सफर मागितली की ती लगेच द्यायची. सिव्हिलियनचं ठीक आहे, आर्मीला नाही शोभत. या नाटकात गंमत अशी आहे की छोटे छोटे रोल आहेत काही जणांचे, पण खूप महत्त्वाचे आहेत. तर मला अत्यंत अभिमान वाटतो माझ्या टीमचा की त्यांनी केवळ नाटक फार सुंदर आहे आणि त्यात माझा जेवढा असेल पण महत्त्वाचा रोल आहे या प्रेमापोटी हे नाटक स्वीकारले. त्यामुळे मला इतकी चांगली टीम मिळाली आहे. माझं कास्टिंग खूप पॉवरफुल झालं आहे. माझे 3 महाराष्ट्र बटालियनचे सगळे कॅडेट्स त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण नाटकाचे म्हणजे बॉर्डरवरचे सैनिक त्यासाठी त्यांना ट्रिमेंडस ट्रेनिंग द्यायला लागलं. आणि काहीही तक्रार न करता ऐन उन्हाळ्यात आम्ही AC नसलेल्या हॉलमध्ये कुठच्या तळघरांमध्ये या रिहर्सल्स केल्या आणि फार प्रेमाने केलं सगळ्या पोरांनी किंवा सगळ्या ॲक्टर्सनी. आर्मीची मान्यता आहे का कोड मंत्राला? ज्यार्थी अनधिकृतरित्या ही प्रथा सुरू आहे त्यार्थी आर्मीच अंतर्गत व्यवहारात स्वतःचे नियम धाब्यावर बसवते. नीट बोल माझ्याशी. उलट उत्तर देऊ नकोस, उलटा टांगून ठेवीन. एक आठवडा कोंडून ठेवीन, जेवायला मिळणार नाही. फोडून टाकीन. एक प्युअर नाटक त्याला म्हणता येईल. कलावंतांच्या सहभागामुळे निर्माण होणारं नाट्य, कथासूत्रातनं बाहेर येणारं नाट्य आणि त्या नाटकाचं प्रेझेंटेशन, यामुळे अंगावर येणाऱ्या घटना, तर या सगळ्याचा एक चांगला समेळ या नाटकात दिसला मला. विचारपूर्वक आणि कंटेंटला खूप महत्त्व देऊन केलेलं नाटक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याचा हे घ्यावा, आनंद घ्यावा असं मला मनापासून वाटतं. स्वातंत्र्याच्या 68 वर्षाच्या काळामध्ये आजपर्यंत फक्त 21 जणांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यापैकी जिवंतपणी फक्त 3घांना. आणि आज मी 4था. जिवंतपणी जो स्वर्ग आणि मोक्ष मिळाल्याचा अनुभव घेतोय मी आज. कर्नल प्रतापराव निंबाळकर ही व्यक्तिरेखा साकारतोय मी या नाटकात. आणि कर्नल आहे, अत्यंत टोकाचा देशभक्त आहे. त्याची प्रिन्सिपल्स ठरलेली आहेत. कुठेही कॉम्प्रोमाइज न करणारं हे कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर करताना त्याच्याशी 100% मी इमानदार होतो पहिल्या दिवसापासून. या नाटकात हे नाटक बसवायला आम्हाला जवळजवळ 32 ते 35 दिवस लागले, पण पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्या कर्नलचा सच्चेपणा मला खूप आवडला आणि म्हणून मला तो करायला सुद्धा खूप मजा येते. तुला काय वाटतं यांनी मला गाडीचाही फरक पडत नाही. आजपर्यंत मी माझ्या कर्तव्यातनं कधी सबब दिली न स्वीकारली म्हणून पोहोचलो इथपर्यंत. देशाचं रक्षण, जनतेचं रक्षण हेच कर्तव्य समजतो मी माझं. एक ग्रँड प्रोडक्शन, एक लार्जर दॅन लाईफ गोष्ट कधी तुम्ही असं नाटक बघितलेलं नाही याची खात्री आहे मला, कारण मराठी रंगभूमीवरती असं नाटक नाही आलं. तर त्यामुळे एक वेगळा प्रयोग आणि एक अत्यंत दर्जेदार सादरीकरण हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जरूर कोड मंत्रच्या पुढच्या प्रयोगाला या. मराठी रंगभूमीवरील कोड मंत्र या नवीन नाटकाची खास झलक
सोबतच अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेते अजय पुरकर यांच्याशी केलेली खास बातचीत आपण आत्ताच पाहिलीत. या नवीन नाटकाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि नाट्य वर्तुळातील अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.